भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13व्या वर्षी ध्वजारोहण, सलग राष्ट्रगीताबरोबरच प्रथमच वंदे भारतचंही सादरीकरण, वंदे मातरमचंही सादरीकरण। एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणारा भारत आता सर्वाधिक वेगानं विकास पावणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था। नजीकच्या काळात सुधारणांमुळे ही घोडदौड शक्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन। युवा सक्षमीकरणासाठी वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा। देशाला उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यासाठी शक्तीच्या सप्तधारांचा उपयोग करण्याचा संकल्प पंतप्रधानांकडून व्यक्त। सशस्त्र नक्षलवादाचा अंत झाला असला तरी वैचारिक नक्षलवाद ओळखून युवकांनी त्यापासून सावध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। आधुनिक काळातल्या संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आणि आधुनिक नागरी संरक्षण नेटवर्क उभारण्याची पंतप्रधानांची घोषणा। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण। परदेशातही अनेक ठिकाणी सूर्यपथ तिरंगा उपक्रमाचा उत्साह। आणि महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं सांगत त्यादृष्टीनं संविधानदत्त अधिकार आणि कर्तव्याचं भान ठेवून तिरंगा डौलानं फडकत ठेवण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन।